अव बबिता, लय उरले काय रोडगे? होय, रोडगे तर लय मोठे आहे, लयच बनवले ना आपण. लय मोठे रोडगे शिल्लक आहे. अन भाजी लय मोठी आहे, अन भातही आहे. तर काय करत आई मग? काय करायचं राहिलं? आणि एवढं मोठं काही खाणं नाही होणार आपल्यानं. तर मी काय म्हणतो, घरच्यासाठी थोडंसं काढून ठेवून दे, जेवढं लागते तेवढं. आणि बाकीचं यायला देऊन देतो, बोलावून घेतो मी सगळेले. आणि थोडं थोडं देऊन देऊ, नाही काय? घरी राहीन तर खराब होऊन जाईन ना. आणि फ्रीजमध्ये एवढं मोठं ठेवताही नाही येत. हो नाही, फ्रीजमध्ये नाही ठेवता येत. आणि ठेवून बी तर काय, भाजी आणि भात. पण हे रोडगे खराब होऊन जाईन ना. आपण खाऊ तर काय, आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी झालं मग. नाही तर काय मग, गाई ढोराले मांडल्यापेक्षा त्याच्या पोटात जाईन, ते नाही परवडत काय? बिनफालतू फेकण्यात गेल्यापेक्षा एवढं मोठं अन्न वाया नाही घालूशा वाटत. शांताबाई काय म्हणत होती? अहो काही नाही, हे उरलं म्हटलं, रोडगे आहे, भात आहे, भाजी आहे, तर घेऊन जाय म्हटलं घरी. त्याच्यासाठी फोन लावला होता. तर भांडे नाही आणले नाही तुला सांग? नाही, भांडे गिंडे घेऊन नाही आले मी. तू न म्हटलंस तर नाही घेऊन ये म्हणून. लवकर ये लवकर ये, मी म्हटलं काही काम असन बा, त्याच्यानं आली मी. हा काय, काही नाही. मी म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक काही करू नको. एवढं मोठं आहे, वाया गेल्यापेक्षा घेऊन जा म्हटलं. थोडं थोडं सगळेले देऊन देतो, नाही काय? संध्याकाळी होते आणि उरण तर सकाळी खाता येते. आणि एवढं मोठं मी घरी कुठं ठेवन? हो तेही आहे ना, बरोबर आहे ना. वाया गेल्यापेक्षा देऊन दिलेलं बरं, नाही काय? हो ना, तर मी आणतो म्हटलं त्याला बोलावून आणि देऊन देतो थोडं थोडं. तर घेऊन जा ना तू, तुला किती पाहिजे काय पाहिजे? मला काय देऊन दे ना, 2-4, जास्त नाही पाहिजे. आत्ताच तर जेवण करून आलो आपण वावरातून. आता गीता भूक नाही आहे. मी काय खाईन ना खाईन, एखादा रोडगा खाईन. घेऊन जा ना, तरी घेऊन जा. आता नाही खाशीन तर सकाळी खाजो. घे घरचे भांडे घे, काय काय पाहिजे तुला आता घेऊन जा. मी गावात जातो आणि आणतो यायले बोलावून सगळेले. बरं ठीक आहे ना. बबिता 2 गंज आण बरं, लहान लहान. थोडीशी भाजी आणि भातही थोडासा देजो, जास्त नाही. अहो बबिता, एवढे मोठे रोडगे नको देऊ, 2-4 दे. जास्त होईन ना. 7-8 नको देऊ बापा. कोण खाईन? खाणारे कोणी नाही आहे. आम्ही 2 जण आहे. 2 जण खाईन किती? 2-2. 4 दे ना, 4-5. घेऊन जा ना, हाय ना लय आहे शिल्लक. नाही व, राहू दे, एवढी नको देऊ. 2-4 दे, बाकीचे आहे ना त्याला कमी पडन. त्याच्यासाठी ठेव. हाय ना मावशी, हाय ना, पहा ना तुमच्या समोर. आपण तोडून ठेवले होते ते, पहा किती मोठे आहे टोपलीभर. आणि हेही रोडगे तसेच आहे. काही नाही हो, तेवढे घेऊन जा. बरं दे, घेऊन जातो मी. आणि मी हे म्हणत होते, हे भांडे कुंडे घासा लागन ना? हो मावशी, घासा लागन ना, तर घासून टाकन ना. नाही व, मोठे मोठे भांडे ना, कशी काय घासीन तू एकटी? येतो ना मी घासू लागतो भांडे. तर एक काम कर, आता ह्या सगळ्या जणी येईन तर आता भाजी भात रोडगे घेऊन जाईन, नाही काय? तर भांडे खाली होऊन जाते, तर आजच घासून घेऊ. मग सकाळी जास्त थंडी लागते. आता संध्याकाळचं एवढं नाही, पण सकाळी एकदम थंड थंड पाणी राहते, तर भांडे घासायची इच्छा नाही होत. कायले खरकटे भांडे भरून ठेवतं घरात. बरं ठीक आहे ना, या ना मग तुम्ही थोड्या वेळानं घासून घेऊ भांडे. नाही तर काय मग, नाही तर मग तेच टेन्शन. भांडे घासायचे आहे, तेच राहीन. त्याच्यापेक्षा घासघूस करून ठेवून द्या, मस्त झोप लागते मग शांततेनं. येतो मग मी लवकर. हो. अमाय काय चालू आहे सासा सुनीचं? या ना मावशी, या. ये ना शांते, बस ना. बसली असती व कलाबाई, पण टाइम नाही आहे सध्या. येईन ना मी एखाद्या वेळेस बसाले. काहून बापा, कुठं चालली म्हटलं आता संध्याकाळच्या वेळेस? टाइम नाही आहे म्हणता. कुठं नाही, बोलावले आलती मी रुपाले. आज वावरात पार्टी केली ना आम्ही, रोडगे पार्टी. तर रोडगे शिल्लक आहे आणि भाजी लई मोठी आहे, तर बोलावाले आली मी रुपाले. तर चाल ना रुपा, घेऊन ये ना. रोडगे आहे आणि भाजी आहे, भातही आहे. तर घे म्हटलं 2-3 भांडे आणि घेऊन ये. हा काय शिल्लक आहे काय? तेच तर होते हो मग. आणि हे बसली, आमटी बनवू काय, चटणी बनवू काय, न मग दाणे वांगे बनवू काय, दाण्याची भाजी बनवू काय, मले विचारून राहिली काय बनवू आत्याबाई तुमच्यासाठी. कायले स्वयंपाक बनवा लागते हो रुपा? आहे ना, घेऊन ये. खान ना कलाबाई, आवडते ना तुम्हाला रोडगे? आवडते का नाही आवडत? आवडते, खातो. मी आली असती तुमच्या पार्टीत, पण तेवढ्या दूर चालणं नाही होत ना, पैदल. त्याच्यानं आली नाही मी, नाही तर आली असती. रुपाले तर म्हटलं होतं घेऊन ये जो माझ्यासाठी, तर हिनं आणलं नाही. चांगलं नाही वाटत ना मावशी. आता प्रीतीताई बी तिनं काही म्हटलं नाही, कोणीच घेऊन नाही गेलं. आणि मी काय आलो, त्याच्यानं म्हटलं राहू द्या बा, कोणी काय म्हणून पाय बा. खाऊनी घेते आणि घरच्यासाठी घेऊन जाते. कोणी म्हणणारे म्हणूनच देते, त्याच्यानं म्हटलं जाऊ द्या, मी नाही नेत. नाही तर मी म्हणणार होती तुम्हाला का मावशी द्या बा 2 रोडगे म्हणून. अमाय बाई, असं असते काय? ला पाहिजे तर घेऊन घ्या लागते, कोणाचा विचार नाही करायला लागत. लोकांच्या तोंडाला झाकण नाही राहत, तर तुला माहित आहे.
कारल्याला चांगलं नाही म्हणत आणि वांग्याला वांगलं नाही म्हणत. त्याला जे मनाचं राहील तेच म्हणणार आहे ते. त्याच्यानं कोणाचा विचार नाही करावा लागत. आपल्याला जसं वागायचं आहे तसं वागा ना, बिंदास वागा. तर घे बरं भांडे घे ना, जाय घरी. मी इकडे प्रीतीच्या घरी जातो, प्रीतीला मंदाला आवाज देऊन देतो. इकडे आशाले दिला मी आवाज. लताच्याही घरी गेली होती, तिला सांगितलं तर जातो म्हणे काकू घेऊन येतो म्हणे. तर जा म्हटलं थोडं थोडं घेऊन या, नाहीतरी तसंच पडलं आहे हो कलाबाई. हां, आणि आमच्या घरी आम्ही खाणार किती आहे, 2-3 जण. मग तसेच खराब होईल ना, ते लय मोठे आहे, फेकण्यात जाईल. नाही तर काय मग, फेकण्यात कायले घाला, महागाचं राहते ना. आता सगळं सामान आपण विकतच आणतो ना शांताबाई, फुकट थोडी आणतो. नाही तर काय मग. चल मग रुपा, राहू दे दाणे गिने, उद्या बनवतो दाण्याची भाजी. काय बनवायचं आहे तर. बरं ठीक आहे ना मावशी, येतो मी तुमच्याच मागं. बरं ये मग. जाय मग पटकन घेऊन ये, आणि जास्त वाजता आणजो. शिल्लक राहीन तर उद्याही खाता येते आपल्याला. पाहिजे ना त्या बाई, जास्त जर राहीन तर शिल्लक ते घेऊन येईन. नाही तर मग 2-4 असेल तर मग मागताही नाही येत. हो ते तर आहे, पण लय आहे म्हणते ना, लय आहे म्हणते तर घेऊन ये जो ना. आणाले काय आहे. बरं घेऊन येईन. अहो प्रीती, काय करून राहिली? हा, कुठं घुमून राहिली? आणि मी इकडेच आवाज देतो, प्रीती प्रीती. हा, 5 मिनिटापासून आवाजच देऊन राहिली. कुठं गेली होती इकडे? कुठं नाही काकू, राधाच्या घरी गेली होती. लय दिवस झाले गेली नाही मी, तर या म्हटलं राधाला भेटून, राधाच्या पोराला भेटून. हा काय अमाय बाई, हो गड्या, राधाच्या घरी तिथेही आवाज द्यावा लागेल मग मला. 2 जण आहे ते. कायच्यासाठी काकू, कायच्यासाठी आवाज द्यावा लागेल? काही कार्यक्रम आहे काय आता? नाही हो, आता कोणता कार्यक्रम राहणार आहे. रोडगे शिल्लक आहे ना आपले, तर तेच वाटून राहिले मी. तर घेऊन ये ना. भाजी आहे, भात आहे आणि रोडगे आहे, तर घेऊन ये म्हटलं. आता संध्याकाळी काही स्वयंपाक बनवू नको. अच्छा अच्छा, रोडगे काय हो, देऊन द्या ना, त्याला देऊन द्या. 2 जण आहे ते. नाही तर काय मग, 2 जण आहे, देतो मी आवाज. तर चाल बरं पटकन. झालं, सगळेले आवाज देऊन राहिली मी, घेऊन ये तू बी. बरं ठीक आहे ना काकू, घेतो मी भांडे घेतो आणि येतो. बरं ये मग. चाल गड्या, पटकन भांडे घेतो आणि घेऊन येतो, नाही तर राहणार नाही माझ्यासाठी. जमलं ना, आज काही स्वयंपाक नाही बनवा लागत. आज मस्त आराम आहे. संध्याकाळचं स्वयंपाकाचं टेन्शनच नाही आहे. आज स्वयंपाकाला सुट्टी, मस्त आराम करा. काकू, आणलं काय तुम्ही शांता काकूच्या घरून रोडगी आणि भाजी? हो आता तिथूनच तर येऊन राहिली मी, शांताबाईच्या घरून घेऊन आली. थोडं थोडं लागतेच किती 2 जणाले. हाय, रोडगे आहे, भाजी आहे, भात आहे, घेऊन ये ना तू. हो, आली होती काकू बोलावले, चाल बाई आशा, चाल बाई आशा, घेऊन ये घेऊन ये. मी तर नाही म्हणत होती राहू द्या काकू, तर नाही म्हणे लई मोठं आहे, फेकण्यात जाईन म्हणे. तर चाल म्हणे घेऊन ये म्हणे, लेकरं बिकरं खाईन म्हणे घरी. नाही तर काय मग, जाय ना, जाय घेऊन ये. बाकीच्या आल्या काय? माहीत नाही बा, आल्या का नाही आल्या. तर शांताबाई गेली होती बोलावाले. सगळ्यात पहिले तर मीच गेली म्हणा, बाकीच्या येवाच्याच होत्या. तर आल्या असन बहुतेक. जाऊन पाय ना तू, घेऊन ये. भाजी लई मोठी आहे ना, फेकण्यात जाईन, इटून जाईन. आणि हिवाळ्याची तर म्हणा तशी इटत नाही भाजी, पण आपापल्या घरी आणून फ्रीजमध्ये ठेवून द्या, गरम करून ठेवून द्या. म्हणजे इटत नाही ना, काही नाही, जच्ची तशीच राहते. अमाय हो गड्या, बरं झालं आठवण दिली तुम्ही तर भाजी गरम करायची, नाही तर ठेवत होती मी तशीच. आता नाही हो, घरी आणल्यावर गरम करजो ना. गरम नाही करायला लागत काय. आता आपण ना भाजी दुपारी बनवली ना, 1:30-2 वाजता. हो, भाजी गरम करायला लागेल नाही. नाही तर काय. आणि तशी जेवणाच्या वेळेस तर भाजी गरमच करतो ना आपण, तर करून घेजो गरम. हो, करून घ्या लागन. चल मग जातो मी. बरं बरं, जा, मी जाऊन पाहतो काकूच्या घरी. रुपा, आज त्या सासूले तर देवच पावला वाटते. मस्त दाणे काढून राहिली. हो ना मावशी, कधी कधी देव पावते ना, कधी कधी देव पावते. आता मी म्हटलं बोलन माई सासू, त्याच्यानं लाडागोडी लावत होती. आता बाई काय खान, काय बनवू, भाकर बनवू, बेसन बनवू, भाजी बनवू, डाळ बनवू, विचारा लागते ना. आलू वांगे बनवू, मतानं घ्या लागते हिशोबानं. नाही तर मग म्हणते बोलत नाही, एकटी एकटी राहते, एककडवाणी राहते, फुगून राहते अशी म्हणते. मग जाऊ दे ना, बोराच लागते. आमटी बनव म्हणे, दाण्याची आमटी. तर बसलो होतो आता दाणे काढत. हा काय, नाही तर काय मग, दिवसभर घरी राहते तर कामाला हात नाही लावत. आता मी तिकडे होती तर घरी शेंगा होते तर दाणे नाही काढायला पाहिजे काय? नाही, माई वाट पाहिजे. मग मी म्हणन तर मग बसन. मग म्हटलं आता बाई काय बनवू, तर बनव म्हणते आमटी. तर मग शेंगा घेऊन बसली मी, तर ते यादी मग आण म्हणते, मी दाणे काढू लागतो. तर बसा म्हटलं. हा काय, म्हणे नाही तुझी सासू रोडगे आणायला पाहिजे होते म्हणून. हो म्हणत होती, तुम्ही गेल्या होत्या म्हणे पार्टी करायला, तर 2 रोडगे काऊन नाही आणले म्हणे माझ्यासाठी. आणते म्हणे शांताबाईले मागून.
म्हटलं पाहतो अशी म्हणत होती मी, येणारच होती म्हणा, पण तेवढ्यात तुम्हीच आल्या बोलावाले. हा काय नाही हो, आवड राहते ना, कोणाकोणाला आवड राहते. त्याच्यानं म्हणते. घेऊन जा ना प्रीती, भाजी आहे, भात आहे, रोडगे आणि सलाद आहे ना. बबिता सलाद आहे ना, सलादी देऊन दे यायले. हो आई आहे ना, कटोऱ्यात आहे. घ्या हो, तुमच्या मतानं घ्या, जेवढं पाहिजे तेवढं. नाही तर मग म्हणा शांता काकू देईन, शांता काकूची वाट पाहिन. आम्ही देत नाही, तुम्हाला जेवढं लागते तेवढं घेऊन जा. तसं नाही काकू, पण इकडे आशा आहे, लताबाई आहे, मंदाताई आहे, काही तर पुरलं पाहिजे. नाही तर आम्ही घेऊन जाईन तर त्या काय देईन मग. तर तुम्ही घेऊन जा ना, 5-6 रोडगे, आणि ते आपण तुकडे करून ठेवले ते घेऊन जा. काकू संपले काय रोडगे? नाही हो, हाय नाही, ये नाही ये. हा काय, मी म्हटलं संपले काय बा, सगळ्यात आखरीत आली ना मी. नाही हो, मंदानं लता येवाचीच काय, येवाच्याच आहे त्या दोघी जणी. येतो म्हणे भांडे घासून. मंदा भांडेच घासून राहिली, घरचे कामं गिमं करतो म्हणे आणि येतो म्हणे मावशी. तरी तिने म्हटलं लवकर ये, सगळे आता पंधा नाही तुझं वाचल करून ठेवा लागेल ना. हो, आता तुमच्या घरी लेकरं पाखरं आहे नाही काय, एवढे मोठे मोठे भांडे घरात ठेवणं बरोबरही नाही खाली. नाही तर काय मग, लागलं गिगलं त्याच्यानं उचल वाचल करून ठेवून द्यावं म्हटलं. आणि भांडे घासघूस करून ठेवून देतो म्हटलं आताच. हो, चंद्रकला मावशी येतो म्हणे थोड्या वेळानं, तू देऊन दे म्हणे सगळेले. मग भांडे खाली झाले म्हणजे घासघूस करून ठेवून देऊ म्हणे, टेन्शन नाही म्हणे. मग भांडे घासायचं आहे तर घासून घेतो म्हटलं. हा काय, बरं ठीक आहे ना, मी येईन मग भांडे घासू लागाले. अमाय मला या लागेल काय बाबा मग भांडे घासाले? नाही हो, एवढे मोठे भांडे आहे काय, दोघी तिघीनं तर होऊन जाते. घासून घेईन ना, मी आहे, बबिता आहे, चंद्रकला आहे आणि रुपा म्हणते आहे ना, मी 4 जणी. नाही मनान तर येईन म्हणा मी, तसं काही नाही आहे. नाही तर मग मनान खावाले येते आणि काम करायला येत नाही. भांडे नाही घासू लागत, भांडे नाही धुवू लागत. नाही हो, तसं नाही आहे. आता ह्या वेळेस आम्ही करून घेतो, पुढच्या वेळेस तुम्ही करून घे जा, नाही का रुपा, बरोबर आहे ना? हो काकू, हे पटलं बा तुमचं. एक वेळा तुम्ही भांडे घास जा तर दुसऱ्या वेळेस आम्ही घासन. नाही तर काय मग मावशी, ह्या वेळेस आपण 4 भांडे घासू आणि पुढच्या वेळेस मग या 4 घासून घेईन. प्रीतीताई, आशा, मंदाताई आणि लताबाई या 4 जणी आहे मग. ठीक आहे ना काकू, ठीक आहे, घासून घेईन आम्ही. बरं ठीक आहे, गोष्टी मग कर जा, पहिले घेऊन जा. हो. अहो रुपा, पवनच्या घरी गेली होती मी, तर राधा म्हणे घरी नाही आहे म्हणे ते, तर तूच घेऊन जाय, जास्त वाजता देऊन देजो तिकडच्या तिकडे. आता याला एकटं टाकून येऊ नाही शकत म्हणे मी, आणि त्याला याले टाईम आहे म्हणे, पाठवत म्हणे मी, पण उशीरच होईल म्हटलं त्याला येवाले. तर घेऊन जा ना तूच घेऊन जातो शिल्लकचं. ठीक आहे ना मावशी, घेऊन जाईन मग त्या 2 जणांसाठी. हो घेऊन जाय, आता तू आधीच घेवाले तर तू याच्यातच घेऊन जाय आणि देऊन देजो मग पवनच्या घरी. बरं. शांताबाई, किती भांडे आहे? घेऊन ये ना अजून असन तर. पाय घरात घेऊन ये, काय काय आहे, कोणते कोणते भांडे आहेत. आता भांडे घासाले बसले तर घासूनच घेऊ ना. लागतेच किती टाइम, दोघी जणी आहे ना आपण. मी लवकर घासून देतो आणि तो धुवून टाक. नाही आहे हो, जास्त किस्त भांडे नाही आहे, एवढेच भांडे आहे ना, एवढेच भांडे आहे, आता नाही आहे. असं तर घेऊन ये. मी अशी नाही म्हणत का बा शांताबाई घरचे भांडे घासायला लावते, अशी नाही म्हणत मी. आता घासूनच राहिलो बा भांडे, तर घेऊन ये अशी म्हणून राहिली मी. नाही हो, जास्त भांडे नाही आहे ना, एवढेच भांडे होते, जेवढे होते तेवढे आणले घासाले. घास ना मग लवकर. थंडीचं घासून घेऊन आला लागून जाऊ. बरं. मावशी, झाले काय भांडे घासून? अम्माय, कोण होय, रुपा होय काय? हो ना, मी होय ना. ये ना, ये इकडे, लाव नंबर. तू सासू किसू काही म्हणे काय रुपा? काही बोलली नाही, कायले जातं, काऊन जातं, बाकीच्या नाही आहे काय? काही बोलली नाही काय कलाबाई? नाही काही नाही बोलली, जाय म्हणे, जाय अशी म्हणत होती, लवकर येजो म्हणे. आता घरी कामं नाही आहे, स्वयंपाक तर बनवाच नाही लागत, तर येतो म्हटलं 15 मिनिटानं, लागन म्हटलं अर्धा घंटा, तर बरं जाय म्हणे, ये म्हणे. हा काय, किती राहिले भांडे घासाचे? आत्ताच बसली हो बाई, आत्ताच बसली. हे सगळं भाजी काढून ठेवा, भात काढून ठेवा, टाइम लागते ना. खरकट हे ते गाईले टाकणं, इकडे कचरा फेकणं, टाइमच लागते. तर आत्ताच आली मी, आत्ताच बसले. तुम्ही घासता का मी घासू मावशी? मी घासतो, तुम्ही 2 जणी धुवा नाही तर भांडे. बसली ना आता मी, घासू दे ना. तू आहे ना शांताबाई, तुम्ही 2 जणी धुवा भांडे, मी आता बसली तर आता नाही उठत. काऊन मावशी, कमरेचा त्रास आहे काय? नाही हो, त्रास गीत नाही आहे, पण आता जाऊ दे ना. भांडे घासतं काय, धुणं काय सारखंच आहे. घासतो ना मी, घासतो, टेन्शन नको घेऊ. बरं. शांताबाई, अजून पाणी लागेल ना आपल्याला भांडे धुवाले. तर टोपलीत घेऊन घे ना, एका टोपलीत घेऊन घे मस्त. हो घेतो, पाणी गिनी घेतो. तू सांग काय काय पाहिजे, सगळंच देतो तुले. पाणी म्हणशील तर पाणी, चहा म्हणशील तर चहा, सगळंच देतो ना तुले. चहा आत्ताच ते चहा भांडे घासल्यावर, नाही काय रुपा? भांडे घासल्यावर मस्त कडक चहा बनवायला लावजो. मला काय म्हणता, तू लावजो ना बनवाले, तू सुन नाही होय काय?
तू सांगजो ना काम मग. बरं ठीक आहे, मीच ऑर्डर देईन. मी नाही देऊ शकत काय बबिताला ऑर्डर? देईन काऊन नाही. बरं घे मग आता हात चालव. हो हो, फक्त पाणी घेऊन येतो. बरं आणतो ना. मावशी ड्रामातलं पाणी घ्यावं लागते काय? हो घेऊन घे ना, ड्रामातलं पाणी घेऊन घे. बरं चला मग मित्रांनो, रोडगे पार्टी तर झाली. आता भांडे घासगूस चालू आहे बा. उद्या करून ठेवून द्या म्हटलं, उद्याचं टेन्शन नाही मग. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्या नवीन भागात. धन्यवाद.